सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपी बेकायदेशीर हरिपूर येथून अवैध हत्यार घेऊन वावरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला आहे. मोहम्मद जैद फारुक पखाली वय 24 राहणार पूजा प्लॉट एसटी स्टँडजवळ सांगली असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी मोहम्मद जैद पखाली हा तबरेज तांबोळी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्याकारणाने त्यास पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केले होते. तरी देखील हा आरोपी 27 जुलै रोजी रात्री 8:15 वाजता हरिपूर रोडवरील प्रिन्स देशी दारू दुकानाच्या बाहेर रोडवर बेकायदेशीररित्या लोखंडी कोयता घेऊन एकदा दाखल पात्र अपराध करण्याच्या उद्देशाने वावरत असताना सांगली शहर पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्यास सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याजवळील लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई पृथ्वीराज कोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.